संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक आणि हल्ल्याचा दौंडमधील संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात आला। आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड आणि बहुजन समाजातील संघटनांनी केली। यावेळी दीपक काटे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। तसेच सरकारने संबंधित आरोपींवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेड या संघटनेने केली। स्वातंत्र्यवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। या भिडेच्या कुत्र्याचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। या भिडेच्या कुत्र्याचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय। जय जिजाऊ, जय शिवराय। प्रवीण दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रवीण दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे त्या भेड काट्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। त्या काट्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। अरे मनोवादी दीपक काटे करायचं काय? खाली डोकं वर पाय। दीपक काटेच्या बायलाला हो। जय शिवराय, जय भीम। काल अक्कलकोट या ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेतील मुख्य आरोपी काटे नावाचा जो बांडगुळ आहे तो शिवधर्म या नावाने जी संस्था चालवतो त्याला शिवधर्म म्हणजेच अजून काही कळलेलं दिसत नाही। त्याला त्याने सर्वप्रथम बंधू धर्म स्वीकारावा, मग त्याला शिवधर्म किंवा एक त्याला आपण शिवभक्त म्हणून त्याची गणना करू शकतो। 6-7 वर्ष जेल भोगून आलेला, भावाचा मर्डर केलेला तो शिवधर्म या नावाने संस्था चालवतो। त्याने जर अगोदर बंधू धर्म शिकला असता तर शिवधर्म हे नाव त्याच्या संस्थेला ठीक वाटलं असतं असं माझं वैयक्तिक मत आहे। अक्कलकोट या ठिकाणी बहुजन समाजाला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे तळागाळापर्यंत बहुजनांच्या मुलांना, बहुजन लोकांना सांगणारे आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती मनोवादी लोकांनी काल जो हल्ला केला त्या हल्ल्याचा आम्ही भीम वॉरियर संघटना असेल, पीपल्स रिपब्लिकन पार्टी असेल, या पक्षाच्या वतीने संघटनेच्या वतीने आम्ही तीव्र निषेधामध्ये जाहीर असा निषेध करतो। हा हल्ला फक्त प्रवीणदादावर नसून हा हल्ला बहुजन समाजावर हल्ला। या ब्राह्मणवादांची एकच म्हणजे आतमधून चाललेली एक प्रक्रिया म्हणावं लागेल की बहुजन मुलांना कसं वेगळं करता येईल। आणि आज मला तर वाटतं की आज त्याच्यामध्ये ते सक्सेस झालेले आहेत, कारण की बहुजन मुलंच आज बहुजनांवर सोडल्याचं काम हे ब्राह्मणवाद्यांचं सुरू आहे। पण ह्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही ह्या गोष्टींना अजिबात थारा देणार नाही आणि तुम्ही आमच्यामध्ये किती जरी भांडण लावण्याचा प्रयत्न केला आम्ही अशा भांडणांना भीक घालत नाही। येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून या अशा गोष्टींचा आम्ही तीव्र निषेध करणार आहे आणि आमचा कायम ब्राह्मणवादांना हा विरोध राहणार आणि कायमस्वरूपी या ब्राह्मणवादाला आम्ही या जमिनीत घालणार एवढं सांगतो। धन्यवाद। जय भीम, जय बुद्ध, जय संविधान। काल अक्कलकोट या ठिकाणी आमच्या बहुजन समाजाचे नेते संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावर काही मनोवादी वृत्तीच्या लोकांनी दीपक काटे नामक या युवकाने त्यांच्यावर शाईफेक केली आणि त्यांच्यावर जो भ्याड हल्ला केला त्या भ्याड हल्ल्याचा प्रथम आम्ही दौंड शहरातील, दौंड तालुक्यातील सर्व बहुजन समाजाच्या वतीनं या ठिकाणी आज त्यांचा जाहीर निषेध करतो आणि तशा आशयाचं पत्र आज आम्ही या सर्वांच्या वतीने पोलीस स्टेशनला दिलेलं आहे। आमच्या सुनील भाऊंनी सांगितलं, अमित भाऊंनी सगळं सांगितलं व्यवस्थित। समाजामध्ये तेढ निर्माण करायच्या ही विचाराची लढाई आहे, विचारांनी लढली पाहिजे। या देशामध्ये अनेक विचारवंत मारले गेलेले आहेत, लोक मारले म्हणजे विचार मारले जातील अशी ही त्यांची भ्रामक कल्पना आहे, पण असं होत नाही। शिवाजी महाराज गेले बुद्धांपासून, चारवाक्यापासून ते फार अगदी शेवटचं गौरी लंकेश आणि आपले दाभोळकरांपर्यंत या सगळ्यांचा अंत अशाच प्रकारे केलेला आहे, परंतु विचार संपत नाही। आणि काल आमच्या प्रवीण दादांच्यावर तशाच प्रकारचा भ्याड हल्ला करून त्यांचा जीव घेण्याचा यांनी पाया घातला होता, परंतु ते सक्सेस झाले नाही। या समाजाच्या वतीने आम्ही त्या सगळ्यांचा जाहीर निषेध करतो आणि प्रवीण दादा आम्ही मोठ्या ताकदीने
संपूर्ण राज्यातला बहुजन समाज तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असणार आहे, उभा होतो आणि भविष्यातही राहणार आहे। सरकारला या माध्यमातून विनंती करतो की तात्काळ या सगळ्या गुन्हेगारांना, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना, मनोवादी वृत्तीच्या लोकांना त्यांना ताब्यात घ्या, अटक करा, त्यांच्यावर संबंधित कलमाप्रमाणे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक अशी कारवाई करा, अशा प्रकारच्या या राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना देखील आम्ही विनंती करतो। तात्काळ या सगळ्या प्रक्षोभाचा जर दखल नाही घेतली गेली तर पुढच्या आंदोलनाची रणनीती आम्ही आगामी 4-2 दिवसामध्ये ठरवू आणि त्याच्या सगळ्या रोषाला सामोरे जाण्याची राज्य सरकारने तयारी ठेवावी, अशा प्रकारची या राज्य सरकारला या ठिकाणी आवाहन करतो। थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय भारत, जय शिवराय। जय जिजाऊ। काल अक्कलकोट येथे आमचे पुरोगामी विचारांचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला झालेला आहे याचा प्रथमतः दौंड तालुक्यातून आम्ही सर्व बहुजन समाजाचे कार्यकर्ते निषेध करत आहोत। खरं तर हा हल्ला जो झालेला आहे हा अतिशय दुर्दैवी झालेला आहे। प्रवीणदादा गायकवाड यांनी आजपर्यंत गेले 30-35 वर्षामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या विविध तरुणांना एक योग्य दिशा दाखवण्याचा मार्ग अवलंबिला आहे आणि काल यामध्ये हल्लेखोर असणारा दीपक काटे नामक इंदापूरचा एक इसम याने दादांवर हल्ला केलेला आहे। खरं तर या इसमावर गेली 7 वर्ष गुन्हा दाखल आहे। त्याने स्वतःच्या घरामध्ये आपल्या स्वतःच्या चुलत भावाचा खून केलेला आहे आणि त्याला आपल्या गावामध्येही एंट्री नाहीये। असा माणूस शिवधर्म फाउंडेशन या नावाने एक संघटना चालवतो। खरं तर त्याला कोणतंही महत्त्व नसताना स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी त्यांनी दादांवर हल्ला केलेला आहे। या हल्ल्याचा आम्ही सर्वजण निषेध करत आहोत। आज या फाउंडेशनच्या माध्यमातून या व्यक्तीने वेळोवेळी सांगितलेलं आहे की आपण संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत आहात। खरं तर माझे राज्य सरकारला विनंती आहे, आज आपण कोल्हापूर सारख्या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ हे नाव दिलेलं आहे। आपण अहिल्यानगर या ठिकाणी अहिल्यानगर हे जिल्ह्याला नाव दिलेलं आहे। हे एकेरी होऊ शकत नाही। मग हे जर एकेरी होतं तर आपण यावर का कारवाई केली नाही? या दीपक काटेने यावर का बोलला नाही? संभाजी राजेंच्या नावापाठीमागे सुद्धा जी लावला जातो हा आदरयुक्त आहे हे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। खरं तर या हल्लेखोरावर अतिशय कठोर कारवाई राज्य शासनाने करावी, अन्यथा जर याच्यावर कारवाई झाली नाही तर संभाजी ब्रिगेड स्टाईलने याच्यावर आम्ही कारवाई करू, याची राज्य सरकारने लवकरात लवकर नोंद घ्यावी। आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुनश्च एकदा विनंती आहे की यामध्ये कोणतंही आम्ही चुकीचं काम केलेलं नाही। प्रवीण दादांना जो हल्ला झालेला आहे या व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई व्हावी हे आम्ही सर्व बहुजन समाजाचे या ठिकाणी जमलेले कार्यकर्ते विनंती करतो, अन्यथा होणाऱ्या परिणामास राज्य सरकार जबाबदार राहील अशी सूचना करण्यात येत आहे।